हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी अनुराधा अनुज होममध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते। तर आत्ता सगळी कामं वगैरे सगळी आटपलेली आहेत आणि आजचा माझा बेत होता की साबुदाण्याची फेण्या बनवायच्या आहेत। तर त्यासाठी मी रात्री साबुदाणे भिजत ठेवलेले आणि त्यासाठी आता मी ते शिजायला घालणार आहे। तर त्याची मी रेसिपी दाखवते की मी कशा प्रकारे साबुदाण्याची फेण्या बनवते। सगळेजण आपापल्या कामाला गेलेले आहेत, माझी अर्धी मोठी कामं झालेली आहेत, जेवण बाकी आहे। मिस्टर आणि मुलगा गेलेला आहे मुलीच्या कॉलेजमध्ये गेलेले आहे, तिचं ॲडमिशन करायचं आहे म्हणून। तर ते आता येतील दुपारी 1 वाजेपर्यंत तरी येतीलच। तर त्याच्या अगोदर माझं हे सगळं झालं पाहिजे आहे आणि जेवण पण शक्यतो झालं पाहिजे आहे। आणि आयुष पण जाणार आहे संध्याकाळी गावी, तर त्याचा पण डबा वगैरे बनवायचा, म्हणजे आज दिवसभर बरीच कामं आहेत। तर मी पहिला हे बनवून घेते आणि नंतर मग पुढची कामं करूया। चला तर 4 मिरच्या घेतलेल्या आहेत मी ह्याच्यामध्ये टाकायला। पहिला मी याला कुटणार चांगले आणि जिरं टाकणार आहे थोडंसं। इथे मी 1 चमचा एवढा मिरची घेतलेली आहे, मिरचीचा ठेचा बनवून घेतलेला आहे आणि थोडंसं इथे जिरं घेतलेलं आहे। पाणी अजून उकळलेलं नाही आहे, पाणी उकळते तोपर्यंत मी माझी थोडी दुसरी कामं करून घेते। इथे पाणी चांगलं उकळलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये मी ना साबुदाणे जे भिजवलेत ना ते घालते। ह्याच्यातलं थोडंसं पहिला पाणी मी काढून ठेवणार। मीठ घालून घेते पहिला आणि याच्यामध्ये आता भिजवलेले जे साबुदाणे ते घालते। याला 10 मिनिटं झालेले आहेत। 10 मिनिटं हे फास्ट गॅसवरती शिजत होतं, आता 10 मिनिटं आपण स्लो गॅसवरती शिजवूया। ह्याची थिकनेस एवढं जायला आहे, अजून थोडंसं घट्ट झालं पाहिजे। 10 मिनिटात ते होऊन जाणार। आणि जेव्हा गॅस बंद करणार तेव्हा आपण जिरा आणि मिरची टाकणार, नाही तर आधीच जिरा टाकलं ना तर काळे होऊन जातात, म्हणजे थोडं काळपट फेण्या होऊन जातात। त्यामुळे गॅसवर उतरल्याच्या नंतरच मी मिरची आणि जिरा टाकणार आहे। आता हे 10 मिनिटं चांगलं शिजू द्यायचं स्लो गॅसवरती। तिकडे आतमध्ये साबुदाणे शिजत आहेत तोपर्यंत मी इथे बाहेर प्लास्टिक घालून त्याला चांगलं पुसून वगैरे घेतलं। त्याच्यावरती उडू नये प्लास्टिक म्हणून सगळं अरेंज करत होती की त्याच्यावरती हेवी वेट ठेवायचं वगैरे। तर ते माझं बाहेरून सगळं झालेलं आहे आता। आणि इथे मस्तपैकी माझे साबुदाणेसुद्धा शिजलेले आहेत, जसं पाहिजे ना तसं त्याप्रमाणे माझे शिजलेले साबुदाणे बंद करून घेतलं मी। आता याच्यामध्ये हे मिरचीचा ठेचा आणि जिरं टाकून घेते। इथे मला जशी कन्सिस्टन्सी पाहिजे होती ना तशीच बरोबर झालेली आहे। आणि बघा इथे जिरं टाकलं पण माझी साबुदाण्याची जी पेज असते ना ती अजिबात काळपट पडलेली नाही आहे। आणि इथे मी थोडेसे असे 20-25 असे होतील ना फेण्या वेगळ्या मी टोपामध्ये पहिला ते पेज काढून घेतलेली फेण्या टाकायच्या अगोदर। आणि माझ्याकडे फूड कलर होता, तर तुम्ही आले की चला थोडेसे आपण तसे करून बघूया, मी हे पहिल्यांदा करते आहे। तर म्हणून मी होतेच माझ्याकडे कलर, तर मी आले की चला आपण करून घेऊया, हे असं बघूया काय चांगले होतात का माझ्याने। पण नाही चांगले झाले आणि छान कलर आलेला आहे त्याच्या। मी कलर पण एकदम अंदाजाने टाकला पण मस्त झाले। आणि हे कलरचे मी फेण्या टाकून घेतल्याच्यानंतर मी व्हाईटवाले टाकायला घेतले आणि पूर्ण टाकून झाल्याच्यानंतर इतकं छान वाटत होतं ना पेपरावरती ते। तर मला वाटलं की अर्धा किलो मी साबुदाणे भिजत घातले होते, मला वाटलं की पूर्ण पेपर माझा अर्धा किलोमध्ये भरून जाईल, पण अर्धा पण पेपर भरला नाही। अगदी अर्धापेक्षा एक साईड थोडासा कोना माझा राहिला होता। आणि टाकल्याच्यानंतर बघा किती छान वाटत आहेत ना, मस्त वाटतात। आणि ते काम झालं माझं बाहेरचं आणि आता मी इथे भांडी वगैरे घेऊन आले किचनमध्ये।
आता एवढी सगळी भांड्यांचा खटारा पडला आहे. इतकी चिकट चिकट भांडी होतात ना, जेव्हा फेऱ्या करतो आपण साबुदाण्याच्या तेव्हा इतकी चिकट चिकट भांडी होतात. ते सगळे आता भिजत घालते. तोपर्यंत मशीनकडे बघते. मशीन लावली होती मगाशी, ते आता पाणी घ्यायला लागले. त्याच्यामध्ये मी पाणी वगैरे ओतून घेते आणि बाहेरची गॅलरी वगैरे पण धुवायची आहे, ती पण धुवून घेते. इथे मी ना साबुदाण्याची खिचडी बनवते. म्हणजे काय झालं, सकाळी मी साबुदाणे भिजत घातले होते ना, तर त्यातले असं वाटलं की थोडीशी ह्याच्यातले साबुदाणे काढावे आणि खिचडी बनवेल मी नंतर. म्हणून मी ना ॲक्च्युली ते पाणी खूप झालं होतं त्याच्यामध्ये, की भिजत घातले होते ना, म्हणून पाणी झालं होतं त्याच्यामध्ये. तर साबुदाण्याची खिचडी जराशी अशी ना गिजगिजीत झाली. पण मला असं खूप मन झालं की आता भिजत घातले की मी ह्याच्यातले थोडेसे काढते आणि खिचडी बनवून घेते. तर इथे मी फक्त छोटासा एक बटाटा टाकला आहे आणि साबुदाण्याच्या जे भिजलेले होते ना साबुदाणे, त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट वगैरे मिक्स करून ठेवलं आहे. आणि मी विचार केला की आता मी साबुदाण्याची खिचडी बनवून घेते जेवण बनवायच्या आधी. तर माझं तेच तुम्हाला मी दाखवत होते की मी ते साबुदाण्याची खिचडी बनवते म्हणून. इथे माझं सर्व जेवण झालं. माझं इतर कामं झाली सगळी, जी फेण्या वगैरे होतं ती कामं झाली सगळी. आणि तरी पण अजून आयुष आणि आयुषचे पप्पा अजून आलेले नाही आहेत. बघूया किती वेळेमध्ये येतात ते. आल्याच्यानंतर मला अजून भरपूर कामं आहेत. म्हणजे आयुषची बॅग पॅक वगैरे करायची आहे आणि त्याच्यानंतर त्याला डबा पण बनवून द्यायचा आहे. डब्यात काय नेतो आहे, नुसतं फ्राईड राईस नेतो आहे की चपाती भाजी पाहिजे ते मला माहीत नाही. आता आल्याच्यानंतर कळेल, ते बघूया. आणि मग एवढं सगळं झालेलं आहे. मग सगळं अजूनपर्यंत झालं आहे. तर चपाती त्याच्यामध्ये चपात्यांच्या 2-3 चपात्या होतील एवढं पीठ आहे याच्यामध्ये. ते मी आल्याच्यानंतर गरम गरमच करेल. आणि आता भाजी डाळ आणि भात तर झालेलं आहे. पण लोक किती वेळेपर्यंत येतात काहीच माहीत नाही आहे. आणि फोन पण नाही आलेला आहे. तर मी फोन करते आणि विचारते की किती वेळेपर्यंत येतील. तर चला, कामं अशी पुढे चालू राहतील. इथे दुपारच्या जेवणासाठी मी लाल माटाची भाजी बनवलेली आणि शेवगाच्या शेंगा घालून आमटी बनवली होती. जेवण वगैरे सगळं झालं होतं माझं. त्याच्यानंतर मी फोन केला तर त्या लोकांना बराच टाईम लागणार होता. जवळजवळ ते बोलले होते, म्हणजे मी तिथे 1:45 झाले होते सगळं आटपतानाच. आणि त्याच्यानंतर ते बोलले अजून 1 तास वगैरे लागेल. तर मी आली की आता इतका उशीर, म्हणजे भूक तर लागली होती पण ती दोघं पण येणार होते ना, आयुष आणि आयुषचे पप्पा येणार होते. म्हणून मी काय एकटंच जेवून घेणं ते पण चांगलं नव्हतं. म्हणजे चला तोपर्यंत थोडी मी किचनची वगैरे सगळी साफसफाई वगैरे करून घेतली. कपडे सुकत घालायचे होते, कपडे सुकत वगैरे घालून घेतले. आणि मग जी पण छोटी छोटी कामं होती ती आटपून घेतलेली. आयुषचे जेवढे नेमके कपडे पाहिजे होते तेवढे मी असेच मला जसं वाटलं तसे मी काढून घेतले. म्हणजे त्यातले तो येईल आणि मग बघेल त्याला कुठले पाहिजेत कपडे, त्यातले तो घेईल आणि बॅग भरेल. तर त्यासाठी मी छोटी छोटी जी माझी कामं वगैरे होती तोपर्यंत ती करून घेतली. आणि म्हणजे नंतर मग काय गडबड वगैरे व्हायला नको की काय राहिलं आहे काय नाही. तर ही माझी सगळी कामं आता अशीच चालू राहिलेली आहेत कंटिन्यू पुढे. आता संध्याकाळी 4:30 वाजले आणि मी आयुषला विचारलं की तू काय नेणार आहेस, भाजी चपाती बनवू की हे बनव, तुला भात फ्राय वगैरे करून देऊ. तो बोला की भाजी चपाती वगैरे काय करत बसू नकोस, मला भात फ्राय करून दे. तर मी ते एका साईडला मग चहा ठेवला आणि त्याला 2 फ्राईड राईस बनवून देणार होती. त्यासाठी पापड तळून दिले 2 एका डब्यामध्ये. मी आले की नुसताच भात खाण्यापेक्षा मी 2 पापड पण त्याला तळून देते. तर इथे भाजी वगैरे सगळी मी कापून घेतलेली ती घातली. आणि म्हणजे जास्त भाज्या काय टाकल्या नाही, थोडासा कोबी होता माझ्याकडे, गाजर होतं तेवढंच टाकलं आणि कांदा घातलेला आहे. बाकी मसाले आपले जे रेग्युलर वगैरे मसाले असतात. आणि मी फ्राईड राईस मसाला घेऊनच घातला थोडासा आणि विनेगर घातला, कारण की माझ्याकडे सोया सॉस नव्हता. तर मी तेच घातलं, फ्राईड राईस मसाला आणि विनेगर घातलं आणि तेवढ्यामध्येच मी फ्राईड राईस त्याला बनवून दिलेला आहे. तर इथे माझा फ्राईड राईस वगैरे होता चहा पण झालेला आहे आणि 5 वाजले आणि त्याला निघायचा पण त्याचा टाईम झालेला होता. भात झालेला आहे डब्यासाठी आणि आमचा चहा पण झालेला आहे. चहा वगैरे घेते आणि मग आता डबा भरून मग तयारीला लागते.
असं कोण घरातून वगैरे जात असेल ना तर मला इतकं बेकार वाटतं ना, मला खरंच आवडत नाही घरामधून कोण जाताना वगैरे. म्हणजे माझी मुलंसुद्धा असू देत किंवा बाहेरचं पण कोण आलं 2-3 दिवस राहिलं आणि निघायच्या टायमाला ना मला खूप बेकार वाटतं. मला जरा पण आवडत नाही घरातून कोण बाहेर वगैरे जाताना. तर पण काय करणार आता, त्याला सुट्ट्या पण पडल्या होत्या, मुलाला जायचं पण होतं. मी त्याला बोलली होती की मी तुला सोडायला येऊ का? तर नाही, बोलतो की तू मला सोडायला वगैरे काही यायची गरज नाही काय, मी काय मला तो असं बोलायला लागला, मी काय लहान आहे काय, असं काय तसं काय, मी जाईन म्हणून. मी सोडायला म्हणजे मी मीरा रोडला राहते ना, तर आम्हाला मागाठाण्याला किंवा टाटा पॉवर, बोरवली टाटा पॉवर आहे ना, तिथे आमची बस असते. आमच्या गावातल्याच बसेस आहेत सगळ्या. तर ते एकदम इझी आहे, म्हणजे इथे बसला की डायरेक्ट आमच्या घरासमोरच दारातच बस पूर्ण संपते. तर तिथे त्याला बोलली मी की मी येते सोडायला, तर बोलतो नाही नको म्हणून, मी जायला एकटा बस स्टॉपपर्यंत गेली की चल तुला बसमध्ये तरी बसवून देते. तर नाही, बोलतो काय गरज नाही आहे, राहू दे, तू नको येऊ, तुझी धावपळ होईल, मी निघतो. तर इथे आता आमची निघायची तयारी चालली. आणि ब्रश घेतला, हेडफोन घेतलं, चल बाय 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 बोल. तर फायनली आता तो 5:30ला निघाला आणि जाईपर्यंत तर त्याला असं बाय बाय बोल, बाय बाय करत होती. मुलं घरातून निघतात किंवा कोण निघतं ना, तर असं मला खूप असं भारी भारी वाटतं, एकदम जीव माझं एकदम जड होतं. तर एकदम एंडपर्यंत मी त्याचं शूट केलेलं आहे निघेपर्यंत. तर चला, आयुष तर गावी निघायलाच आहे. आता मी पण माझा ब्लॉग इथेच थांबवते. जर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.